हॅलो नमस्ते. मी तुमची आवडती माऊस क्वीन तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. तुमचं काही इच्छा असेल ते सगळे पूर्ण होऊन दे. माझे पण इच्छा आहेत, त्या कधी होतील पूर्ण. मला मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे. जाऊन दे निग्लेक्ट करा. तुमची सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ दे. सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. हेच देवाचरणी प्रार्थना, हेच ईश्वराचरणी प्रार्थना. आज माझा चेहरा शाईन नाही होत कारण मी ॲप वापरलेला नाही. किती पॅच टेस्ट करायची मला तुम्ही सांगा. किती पॅच टेस्ट करायचं, स्किन खराब होतं माहिती आहे का. मग मी आज फोन करते ते ब्युटी पार्लरवालीला. थांबा. हॅलो ब्युटी पार्लरवाली मॅडम. हां, मला ना आज यायचं आहे, थोडं डेंटिंग पेंटिंग करायला यायचं आहे. हां, एवढी मोठी सेलिब्रिटी ओळखलं नाही. तुमचं सगळं ऐकलं होतं मी परवाशी. हां, तुम्ही रिक्षामध्ये काय बोलत होता ना, मी सगळं ऐकलं आहे. हां, समजलं ना. मी ती मला नाही आवडत, मला अजिबात नाही आवडत. समजलं ना. हां, बघ तुझ्या सासूला सांगी हां काय तू बोलवतो तुझ्या सासूविषयी. आज मला डिस्काउंट दे बरं का. चल येते मी. माझ्या टाईमवर येणार, तुझ्या टाईमवर नाही. चल बरं का. डिस्काउंट दे, नाही तर सगळ्यांच्या ना चॅटिंग वाचते. कुठे यूट्यूबमधलं चॅनलमध्ये कोणाचं काही असेल ना वाचते कोणाचं. मी ना रिक्षामध्ये जाताना पण कोणाचं ऐकलं ना, बरोबर माझं डोकं ना कम्प्युटर आहे, कम्प्युटर. मी सगळं नोटीस करते. शेजारच्याच भिंतीला असं कान लावून ठेवते मी, माहिती आहे का. त्यांच्या घरात काय शिजतंय काय नाही शिजत ते सगळं मला माहिती आहे. तुझं पण सगळं माहिती आहे बरं का. सगळं हिस्ट्री जॉग्राफी. तुला काय वाटलं मी चाळीची राणी आहे. हां, सगळे गुणधर्म आहेत मला आज बकेट घेऊन बाल्टी घेऊन नळा उभं राहायला सांगितलं ना, तर तिथे मी सगळ्यांना ब्लॅकमेल करू शकते. मी लोकांना करते मी ब्लॅकमेल. सगळ्यांचे पत्ते म्हणजे सगळ्यांचं सगळं माहिती आहे मला. हां, चल येते मी लवकर. डिस्काउंट आहे. 1000 झाले तर फक्त 100 देणार मी. तुझं पाहिजे तर ते काय ब्युटी पार्लरचं सांगेन, इथे या. मग लोक येतील. मग मला जरा द्यायचं त्याला डिस्काउंट आणि नंतर प्रत्येक कस्टमर 1000 मला द्यायचे. तू 2000 घे, मला 1000 दे. चल येते मी. हां, तुझी सासूला तू काय केलं होतं ना, मला सगळं माहिती आहे. सगळं माहिती आहे. रिक्षामध्ये मी ऐकलं होतं बरं का. हां चल. असं मी करते. आणि काय मैत्रिणीनो, आज माझा चेहरा ग्लो होत नाही आहे कारण माझं फिल्टर कुठं तुम्ही तेच विसरून गेली आहे. मी सायन्स शिकली होती का, मी कॉमर्सला गेली होती का आर्ट्सला गेली होती, मलाच समजत नाही. पण तुम्हाला माहिती नाही, तुम्ही असं कसं बोलला तुम्ही माझं यूट्यूब चॅनलचं. असं कसं बोला की मी फक्त काय म्हणतात मी चेहरा म्हणजे सगळं पैशासाठी असं पैसे असते ना तर आज अमेरिकेमध्ये माझं घर झालं असतं. इथे मी बसली नसती चाळीमध्ये अमेरिकामध्ये. हां, किंवा दुबईमध्ये माझं घर झालं असतं. मी फेक नाही करत. तुम्हाला पाहिजे असेल पॅच टेस्ट करा. जाऊ द्या तुमचे 1000 800 2000. पण पॅच टेस्ट करायला विसरू नका. जर सूट त्या तर कंपनी परत घेणार नाही बरं का. मग ते तुमच्या घरात तुमची सासू असेल ना, तिला लावून टाका. मग तोंडबिंड जास्त गोरी असेल तर बरोबर गोरी होईल. आणि जर तोंड शाईन व्हायचं असेल तर लावून टाका, शाईन पण निघून जाईल. आता पण पॅच टेस्ट नक्की करा. मी जेवढं प्रोडक्ट सांगते ना त्याचे पॅच टेस्ट करा, तेव्हा तुम्हाला समजेल. आता परवाची मी काय झालं, मी रिक्षामध्ये जात होती रिक्षामध्ये. तर रिक्षामध्ये ना माझ्या बाजूला मुलगा मला असं बघत होता. आली मोठी त्या तो काय बघत असेल काय माहीत. माझा चेहरा एवढं काय आहे माझ्या चेहऱ्यामध्ये. डेंटिंग पेंटिंग तर करते. आणि तो त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती. आला आणि मला बघतोय. मग मी काय केलं, मी रिक्षामधून उतरली आणि सीधा ना गेली. असे लोक आले ते किती वाईट वाटतं. एक बाईला सीधा जायला देत नाही, माहिती आहे का मैत्रिणी. असं नसतं, असं अजिबात नसतं. जर एखादं तुम्हाला दिसलं ना असं कोण पुरुष तर जाऊच नका त्या रिक्षामध्ये. तुम्ही काय करा, नवऱ्याकडे हट्ट करा आणि रिक्षा नाही तुम्ही बाईक घ्या किंवा बुलेट घ्या, काही पण घ्या आणि फिरा. रिक्षामध्ये जायची भानगडच नाही ना. अशी लोकं येतात ना, आपण हायफाय राहायचं. मी लिफ्ट दाखवली तुम्हाला परवाची. तर तुमच्या घरी तुम्हाला पाय दुखले सासू असेल तर अजिबात घेऊ नका ती लिफ्ट. चढून द्या वरती खालती. एवढं काय आहे म्हातारीला, सगळ्यांना एकदा जायचंच आहे, बरोबर आहे की नाही. पण लिफ्टचं प्रमोशन केलं, पैसे आले. लिफ्टवाला कुठे, मी कुठे, मला पैसे आले, माझं घर झालं बस. तुम्ही काय बोलतात, कोण आहेत, काय माझं डोकं ना आऊट झालं आहे, आऊट.
श्वान श्वान येतो घरी, पण मला नाही आवडत श्वान. लोक म्हणतात ते लाल पडते हे करतं. आता फोन करते फिनाइलवाल्याला. हॅलो फिनाइलवाला, तुमचं प्रोडक्ट असेल ना तर मला नक्की द्या. मी तुमचं फिनाइल आहे ना त्याचं ना काय करते, प्रमोशन करते. पण मला सगळं माहिती आहे तुझ्या घरचं. तू त्या फिनाइलमध्ये काय काय घालतो सगळं माहिती आहे मला. हां, पाणी जास्त जास्त असतं, पण तू मला सांग, मी त्याचं ना प्रमोशन करते बरं का. हां, तर चल ठेवते. हां, ये उद्या मला 4 बाटली पाठव. मी टेस्ट करते, म्हणजे पॅक टेस्ट नाही रे, पॅक टेस्ट तोंडाला थोडी करतात, जमिनीवर करते. आणि परत सुगंधाला तर मग सांगते तुला. तुझा फोन नंबर सगळं दे, मी तिथे टॅग करेन तुला, ठीक आहे. बघा मी सगळं, मला सगळं आहे. गावामध्ये ना गल्लीमध्ये कोण कोण आहे ना, काय काय करतात, त्यांचं कोणाबरोबर लफडं आहे, किती मुलं आहे, त्याची किती गर्लफ्रेंड आहे, ते सगळं मला माहिती आहे. त्याला तर म्हणतात मला चाळीची राणी आहे. मी तर चाळीची राणी आहे. पहिलं आमच्याकडे संडास बाथरूम नव्हतं. हो, किती किती कष्ट झाले. आम्ही लाईनमध्ये असे बकेट बालट्या घेऊन उभं राहायचो. माहिती आहे का तुम्हाला माहीत नसेल. हो, किती वाईट दिवस काढले. आता हे प्रोडक्टचे रिव्ह्यू देऊन मला पैसे येतात. नाहीतर मी अमेरिकेमध्ये घर घेतलं नसतं का. हो, पॅच टेस्ट करा पहिलं. पण 1000 रुपयाचं प्रोडक्ट असेल ना, मी दाखवलं असेल, पॅच टेस्ट करा. हातावर करा, पायावर, किंवा तुमची सासू असेल तिला करा, पॅच टेस्ट करा. 800 रुपये मग ते रिटर्न नाही घेणार ना. ओपन केलेलं पदार्थ जे आहे तुम्ही घेतले पदार्थ नाही, क्रीम. मग त्याच्यामध्ये हे माइंड आहे, ते माइंड आहे. अरे बापरे, काही नाव आहे. मी काय करते, मी ना लिहून ठेवते. मी बायहॅट करते आणि ते बायहॅट करून झाल्यानंतर आहे ना, ते प्रोडक्ट्स मी सांगते आणि लिहून घेते. बाबा काय नावं असतात, काय काय निओसिरोमाइड काय, अरे बाबा त्याच्यामध्ये काय काय. जास्त लावत जाऊ नका, स्किन पिलिंग जास्त करू जाऊ नका. मग काहीतरी होतं, काहीतरी होतं बाबा. मग तुमचं रिस्क आहे तुमच्यावर. मला अजिबात सांगू नका बरं का. आणि दुसरं काहीतरी पुष्कळ विषय आहे. हो, माझ्याकडे एवढे विषय आहेत ना, म्हणजे तुम्ही विचार करू नाही शकत. तुम्हाला काय वाटतं? हां, मी सगळ्याचं करते. मी सगळ्याचं म्हणजे ना सगळ्याचं प्रमोशन करते. जर कोणाला प्रमोशन काय हवं असेल ना, करायचं असेल तर मला सांगा. मला पॅचेस करून प्रोडक्ट पाठवायला पाहिजे. मग ना मी ते असंच कोणाला गेट टुगेदर करते. अरे ओ माय गॉड, वाव पुड्डीला फोन करते. थांबा. वाव पुड्डी माझी फेवरेट, माझी चांगली मैत्रीण आहे बरं का. हां, अहो ऐकलत का. वाव पुड्डीला फोन करते, बाहेर जावा. नंतर हा बसतो असा करून, मच्छिनराव करून बसतो. काय एवढं पुड्डीमध्ये आहे, वाव पुड्डीमध्ये. जरा वाव पुड्डी की वाय मुड्डी की काय आहे, वाव बुड्डी. दोन लेकराची आहे वाव पुड्डी. थांबा फोन करते. हॅलो वाव पुड्डी, तुझ्याकडे काय आहे का गं प्रमोशनचं? मला दे ना गं, मला गरज आहे. मला घर बांधायचं आहे. हो, मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचं आहे. अमेरिकामध्ये होतं पण आता तेवढं हे नाही आहे. मग अशा रिव्ह्यू करायचे. काय? हां, काय तू त्यांनी पेमेंट नाही केली का तुला? कसं? अरे तुझं प्रमोशन तू बरोबर केलं नसेल. काय? हो का? तू जास्त शाणी होऊ नकोस. मला माझे पैसे येतात. तू कोण मला बोलणारी? चल हट. वाव पुड्डी, स्वतःला हुशारी सांगते का? चल हट हट. किती हुशारी करते ही वाव पुड्डी. हां, स्वतःला काय समजते? मला बोलते की त्यांच्यावर कॉलॅबोरेशन करू नको. मला ते टाईम टू टाईम पैसे देतात. मला मुंबईमध्ये फ्लॅट बांधायचा आहे आणि ही वाव पुड्डी मला म्हणते की तू यांच्यावर प्रमोशन. जळते माझ्यावर बरं का. इथं चॅनलला ना तुम्ही गेला असाल ना, ताबडतोब काय ते काय करा, घंटी फोडून टाका. जाऊ नका, बघूच नका असे लोकांचे चॅनल. अरे ओ माय गॉड, काय बोलायचं. अरे मच्छीन, सच में मच्छीन, मच्छीन. आता नवऱ्याला मशीनच असतो पण मी त्याला मच्छीन म्हणते बरं का. मच्छीन, ते बघ ना, ते श्वान कसं करते, लाल गाळतंय. तो फिनाइलवाल्याला सांगितलं मी. किती रोग होतात तुम्हाला माहिती आहे का. मच्छीन. आणि काय माहिती म्हणतात, म्हणजे असं म्हणतात, मच्छीन ऐका ना हो, ऐका ना हो. ऐकतच नाही. बाकी सगळ्या बायकांना ऐका ना हो, ऐका ना हो, ऐका ना हो करतात मच्छीनराव. आणि आता मी ऐका ना हो म्हटलं तर ऐकतच नाही. बघा ना, ते टप्प्या आहे ना, टप्प्या त्याच्या घरी पण आहे मच्छीन. टप्प्याने काय केलं आहे, मोठं हष्टे बांधलं आहे. आपण पण बांधूया का मच्छीन? आपण बांधूया का? रागवतात ते बाबा. पण मच्छीन, ते फिनाइलवाल्याला फोन केला आहे मी. फिनाइलवाल्याला मी फोन केलेला आहे आणि त्याला मी सांगितलं 4 बाटल्या आणून द्या. पण काय करू माहिती आहे का, मी एक सांगते वाईट वाटून घेऊ नका. जर ना माजर आली ना, माजर घरामध्ये तर शुभ म्हणतात. पण जर डॉग येतं ना, चांगलं नसतं म्हणतात हो मच्छीन.
अवगत पुष्कळ डॉग प्रेम लवर आहे इथे, पण मी त्याला घाबरते. म्हणजे त्याला काय काय इंजेक्शन द्यायचं हो मला काय समजत नाही. मला कमेंटमध्ये सांगा मैत्रिणीनो, त्याला काय इंजेक्शन द्यायचं असं नाहीतर मला इंजेक्शन देतील मच्छिनराव. ऐका ना हो म्हणतात. आणि काय बाकीचे यूट्यूबर माझं रोटी चालली आहे या चॅनलवर. बाकीचं काही काम धंदे नाहीत मला. आणि बाकीचे यूट्यूबर येऊन मला बोलतात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे. लाज तर मला वाजायला वाटत. मी त्या लोकांना चुना लावते अक्षरशः यूट्यूबवर बसून. हे घ्या प्रोडक्ट, ते घ्या प्रोडक्ट. 100 प्रोडक्ट केसाला, 100 प्रोडक्ट तोंडाला. एक प्रोडक्ट मागे एवढे पर्सेंटेज ते पण आले. त्याच्यानंतर ते एक प्रोडक्ट दाखवलं ते पण घेणार, दुसरं प्रोडक्ट दाखवणार ते पण घेणार, पॅच टेस्ट करणार, ते सूट नाही होणार तसंच ठेवणार. बघा पैसा आहे यूट्यूबमध्ये आहे पैसा, पुष्कळ पैसा आहे. मग लोकांना उल्लू करून चालतं. पण नक्की घ्या. मी आता तुम्हाला एक प्रोडक्ट दाखवणार ना, ते नक्की घ्या तुम्ही. जे आता आहे माझ्याकडे ते निना सॅनिमेड काही आहे ना, ते घ्या तुम्ही. त्याच्यात मला ना जरा 50% म्हणजे माझं कुपन कोड वापरा, तर त्याच्यामध्ये मला थोडे पैसे भेटतात. आणि जर तुम्ही ॲप डाउनलोड केला तर त्याच्यामध्ये पण पैसे. मग असं करून ना मला मुंबईहून अशी अमेरिकाला जायचं आहे, थंड व्हायचं आहे मला ना. टोमलकडे पण जायचं आहे. टोमल जास्त नाटक करते ना, असं करते टोमल. आणि परवाशी ना ते टोमल ती फिरायला गेली होती ना, त्याने लाल साडी घेऊन अशी उडत होती. तर मला पण तसंच करायचं आहे टोमलसारखं. कधी येईल हा फच्छिनराव भेटला मला, काय तर नावच मला कळत नाही. कधी मी फच्चिन म्हणते, कधी मच्छिन म्हणते. ते मच्छिनमुळे मला इथेच बसायला लागला. तर टोपलचा बरा बघा कसा ती फिरवतो बायकोला. ती पण हेच आहे, ती फाटक्या तोंडाचीच आहे ती टोमल. पण बघा ती टोमल किती लक्की आहे, फिरते बघा मुलाबरोबर कशी. आणि तुम्ही मला इथे चाळीमध्ये ठेवलं आहे, चाळीची राणी करून. आणि हे श्वान येतं इकडे गडी माझ्या घरामध्ये लाल टाकत असतं करून. मग त्याच्यात माझ्या मुलाला उद्या त्रास बीस झाला तर काय करायचं. तुमचं श्वान आणि तुम्ही जा फिरायला, ते घर घ्या आणि राहा. आले मोठा फच्छिनराव. तर हे जे आम्ही आता व्हिडिओ केला ना मित्रांनो, काल्पनिक होता. जर कोणाला असं टोचलं किंवा लागलं बिगलं तर त्याच्यात माझं काही नाही. आणि मी कोणाला टॅग बी केलं असेल तुम्हाला माहिती आहे ना, टॅग कशाला करतात. लोक बोलतात ना मला टॅग केलं तर एवढं व्ह्यू येतात, तेवढं व्ह्यू होतात. तर व्ह्यूसाठी नाही, पण असं करू नका म्हणून सांगायचं आहे तुम्हाला. अजिबात कोणाला टॅग करू नका तुम्ही. तुमचा व्हिडिओ तुमच्या सबस्क्रायबरांना आवडला, त्यांना फक्त माहिती आहे की आपण कोणाविषयी बोलतो आहे, कशाला बोलतो आहे, काल्पनिक आहे की नाही. आणि ना हा व्हिडिओ जर कोणाला टोचला बिचला तर मला परत फोन करू नका. हॅलो ऐका ना असं करू. कारण मी त्यांच्याविषयी बोललेलीच नाही या व्हिडिओमध्ये. कोणाचं नाव नाही घेतलं, काय नाही घेतलं. माझा व्हिडिओ काल्पनिक असतो. बाकीचे काय आहे जलकुकड्या वाया आहेत, ते यूट्यूबरमध्ये सबस्क्रायबर जलकुकड्या आहेत बाबा. समजून घ्या. त्या पहिल्या उठतात बाबा. तुम्ही असं का नाही करत, तुम्ही तसं का नाही करत. अरे ते खोटाड्या बाईक आहेत, ते काय करणार. त्यांनी केलेल्या लोकांना चुने लावलेले आहेत. बाकीचं काय नाही. व्हिडिओ मैत्रिणीनो तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला तर तुमचा दिवस शुभ जावो एवढेच देवाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना. बाय बाय.